श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 58वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेलवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 58वा सर्ग वाचूया. श्रीराम आणि लक्ष्मण परस्परांशी अशा प्रकारे गप्पा गोष्टी करीत प्रतिदिनी प्रजापालनाच्या कामात गुंतलेले होते. अशीच एकदा वसंत ऋतूतील रात्र आली. तिने अधिक थंडीही आणली नाही, तसेच अधिक ऊन देखील आणले नाही. ती रात्र गेल्यावर जेव्हा निर्मल प्रभात काल आला, तेव्हा पुरवासियांची कामे जाणणारे श्री रघुनाथ पूर्वान्हू कालाचे नित्य कर्म करून प्रजाजनांच्या दर्शनार्थ बाहेर आले. त्यावेळी सुमंत्र येऊन श्री रामचंद्रांना म्हणाला, राजन, हे तपस्वी महर्षी भृगुपुत्र च्यवन ऋषींच्या नेतृत्वाखाली दारापाशी आलेले आहेत. द्वारपालांनी त्यांना आत यायला परवानगी दिलेली नाही. महाराज, यांना तुमच्या दर्शनाची घाई झालेली आहे आणि हे आपल्या आगमनाची सूचना देण्यासाठी आम्हाला वारंवार सूचना देत आहेत. पुरुषसिंह, हे सारे महर्षी यमुना तीरावर निवास करतात आणि तुमच्यावर विशेष प्रेम करतात. सुमंत्राचे हे म्हणणे ऐकून धर्मज्ञ श्रीराम म्हणाले, सुता, भार्गव, च्यवन आदी सर्व महाभाग महर्षींना आत बोलवा. राजाची ही आज्ञा शिरोधार्य मानून द्वारपालाने मस्तकावर दोन्ही हातांची अंजली जोडून ऋषींना वंदन केले आणि मग त्या अत्यंत दुर्जय तेजस्वी तापसांना तो राजभवनाच्या आत घेऊन आला. त्या तपस्वी महात्म्यांची संख्या 100हून अधिक होती. ते सर्वजण आपल्या तेजाने प्रकाशित होत होते. त्या सर्वांनी राजभवनात प्रवेश केला आणि समस्त तीर्थांच्या जलांनी भरलेले घट व खूप अशी फळे मुळे श्री रामचंद्रांना भेट दिली. महाभाऊ श्रीरामांनी मोठ्या आनंदाने ती तीर्थोदके आणि फले मुळे स्वीकारली व मग त्या महामुनींना ते म्हणाले, महात्म्यांनो, ही उत्तमोत्तम आसन प्रस्तुत आहेत. तुम्ही यथायोग्य अशा या आसनावर बसा. श्रीरामांचे हे वचन ऐकून ते सारे महर्षी रुचिर शोभेने संपन्न अशा त्या सुवर्णमय आसनावर बसले. त्या महर्षींना विराजमान झालेले पाहून शत्रुनगरीवर विजय मिळवणारे श्री रघुनाथ हात जोडून संयत भावाने म्हणाले, महर्षींनो, कोणतं काम घेऊन तुम्ही इथं आगमन केलंत? मी एकाग्रचित्त होऊन तुमची काय सेवा करू? हा सेवक तुमची आज्ञा पाळू इच्छितो. आदेश होतात मी मोठ्या आनंदानं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. हे सारं राज्य, या हृदय कमलात विराजमान असलेला हा जीवात्मा, तसंच हे माझं सारं वैभव ब्राह्मणांच्या सेवेसाठीच आहे. मी तुमच्या समोर सत्य तेच सांगतो आहे. श्री रघुनाथांचे हे वचन ऐकून त्या यमुना तीरवासी उग्र तपस्वी महर्षींनी त्यांना उच्च स्वराने धन्यवाद दिले. मग ते महापुरुष मोठ्या आनंदाने म्हणाले, नरश्रेष्ठा, या भूमंडलात अशा गोष्टी तुम्हालाच योग्य आहेत. दुसऱ्या कुणाच्या मुखातून अशा प्रकारचे बोल बाहेर पडत नाहीत. राजन, आम्ही खूपशा महाबली राजांपाशी गेलो, परंतु त्यांनी कार्याचा गौरव जाणून आणि काम ऐकूनही करीन अशी प्रतिज्ञा करण्याची रुची दाखविली नाही. परंतु तुम्ही आमच्या येण्याचं कारण जाणून न घेताच केवळ ब्राह्मणांविषयी आदर भाव असल्यामुळं आमचं काम करण्याची प्रतिज्ञा केली आहे. म्हणून तुम्ही अवश्य हे काम करू शकाल, यात शंका नाही. तुम्ही महान भयापासून ऋषींना वाचवू शकाल. अशा प्रकारे बोलणाऱ्या ऋषींना मग श्रीरामचंद्र म्हणाले, महर्षींनो, सांगा, तुमचं कोणतं कार्य मी सिद्धीस नेऊ? तुमचं भय तर आता दूर व्हायला पाहिजे. श्री रघुनाथ असे म्हणाल्यावर भृगुपुत्र च्यवन म्हणाले, नरेश्वरा, सर्व देशावर आणि आमच्यावर जे भय कोसळलं आहे त्याचं मूळ कारण ऐका. राजन,
पूर्वी सत्ययुगात एक मोठा बुद्धिमान दैत्य होता. तो लीला राक्षसीचा ज्येष्ठ पुत्र होता. त्या महान असुराचं नाव होतं मधु. तो मोठाच ब्राह्मण भक्त आणि शरणागत वत्सल होता. त्याची बुद्धी सुस्थिर होती. अत्यंत उदार स्वभावाच्या देवांशीही त्याची अशी गाढ मैत्री होती की ज्याला कुठं तुलना नव्हती. मधु बलविक्रम संपन्न होता आणि एकाग्रचित्त होऊन धर्माच्या अनुष्ठानात गुंतलेला होता. त्याने भगवान शिवांची घोर आराधना केली. त्यामुळे प्रसन्न होऊन त्याने त्याला वर दिला. त्या वरानं महात्मा भगवान शिवानं आपल्या शूलातून एक चमचमणारा परमशक्तिशाली शूल प्रकट करून तो मधुला दिला आणि ते म्हणाले, तू अनुपम कर्म करून मला प्रसन्न करून घेतला आहेस. त्यामुळं प्रसन्न चित्त होऊन मी तुला हे उत्तम आयुध प्रदान करतो. महान असुरा, जोपर्यंत तू ब्राह्मणांच्या आणि देवांच्या विरुद्ध जात नाहीस तोपर्यंत हा शूल तुझ्यापाशी राहील, अन्यथा अदृश्य होऊन जाईल. जो पुरुष तुझ्याशी युद्ध करण्यासाठी येईल त्याला निश्चितपणानं भस्मसात करून हा शूल पुन्हा तुझ्या हातात परत येईल. भगवान रुद्रांकडून असा वर मिळताच तो महान असुर महादेवांना प्रणाम करून पुन्हा म्हणाला, भगवान देवाधिदेवा, तुम्ही समस्त देवांचे स्वामी आहात, म्हणून तुमच्याजवळ प्रार्थना आहे की हा परम उत्तम शूल माझ्या वंशजांजवळ देखील सातत्यानं राहावा. अशा प्रकारे बोलणाऱ्या त्या मधुला समस्त प्राण्यांचे अधिपती महादेव भगवान शिव म्हणाले, असं होणं शक्य नाही, परंतु मी प्रसन्न आहे हे जाणून तुझ्या मुखातून जी शुभवाणी निघाली आहे ती देखील निष्फळ न ठरो. म्हणून मी वर देतो की तुझ्या एका पुत्रापाशी हा शूल राहील. हा शूल जोपर्यंत तुझ्या पुत्राच्या हातात असेल तोपर्यंत तो साऱ्या प्राण्यांना अवध्य असेल. महादेवांकडून अशा प्रकारे अत्यंत अद्भुत वरलाभ झाल्यावर असुरश्रेष्ठ मधुने एक सुंदर भवन तयार केले. ते अत्यंत दीप्तिमान होते. त्याची प्रिय पत्नी महाभागा कुंभिनसी होती. ती विश्वावसूची कन्या होती. तिचा जन्म अनलेच्या गर्भातून झाला होता. कुंभिनसी मोठी कांतिमान होती. तिचा पुत्र महापराक्रमी लवण होता. त्याचा स्वभाव मोठा भयंकर आहे. तो दुष्टात्मा लहानपणापासूनच केवळ पापाचार करण्याच्या प्रवृत्तीचा आहे. आपला पुत्र उद्दंड झालेला पाहून मधु क्रोधवश होत असे. पुत्राचा दुष्टपणा पाहून त्याला मोठा शोक झाला, परंतु तो त्याला काही बोलला नाही. शेवटी तो हा देश सोडून समुद्रात राहण्यासाठी निघून गेला. जातेवेळी त्याने तो शूल लवणाला दिला आणि त्याला वरदानाची हकीकतही सांगितली. आता तो दुष्ट लवण त्या शूलाच्या प्रभावानं तसेच आपल्या दुष्टपणामुळं तिन्ही लोकांना विशेषतः तपस्वी मुनींना मोठा त्रास देतो आहे. त्या लवणासुराचा असा प्रभाव आहे आणि त्याच्याजवळ तसाच शक्तिशाली शूल देखील आहे. रघुनंदना, हे सारं ऐकून यथोचित कार्य करण्यास तुम्हीच समर्थ आहात आणि तुम्हीच आमची परम गती आहात. श्रीरामा, यापूर्वी भयपीडित झालेले ऋषी अनेक राजांपाशी जाऊन अभयाची भिक्षा मागून आले, परंतु वीर रघुवीरा, आजपर्यंत तुम्हाला कुणी रक्षक भेटलेला नाही. तात, आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही सेना आणि स्वारीसह रावणाचा संहार केला आहे, म्हणून आम्ही तुम्हालाच आमचं रक्षण करण्यास योग्य समजतो. भूतलावर दुसरा कुठलाही राजा इतका समर्थ नाही असं आम्हाला वाटतं. तेव्हा आमची इच्छा आहे की तुम्ही भयपीडित झालेल्या महर्षींचं लवणासुरापासून रक्षण करावं. बलविक्रम संपन्न श्रीरामा, अशा प्रकारे आमच्या समोर जे भयाचं कारण उपस्थित झालं आहे ते आम्ही तुम्हाला निवेदन केलं. तुम्हीच ते दूर करण्यास समर्थ आहात. तुम्हीच आमची अभिलाषा पूर्ण करा.
इथे 58वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 59वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय